एक लक्षात ठेवा, या देशातल्या शिक्षण महर्षाची पत्नी, नुसत्या भारत देशात नाही, पृथ्वीवर जितके देश होते या सर्व देशातला शिक्षण महर्षी, त्या महर्षीचं नाव होतं महर्षी सांदीपनी. शिक्षण महर्षी. आता काय तालुक्या गणित झालेत, कोपऱ्यावर झालेत, काय नाही. 1-2 शाळा टाकले की शिक्षण महर्षी. काय नसतं त्याला. कारण काय असतं माहिती आहे का, पदवी कोणी दिली आणि कोणाला दिली हा महत्त्वाचा भाग असतोय. कोणी दिली आता मी उद्या पत्रिकेवर नाव टाकतो बाळू महाराज गिरगावकर शास्त्री, हरिपाठ रिवस, माझा नाही म्हणा, तसं नाही होणार. पण महाराज ती शोभली पाहिजे ना ती पदवी. आता मी शास्त्री पदवी टाकली कारण मी न्याय केलंय का, कुठल्या कशात केली का, काय केली, सांख्यशास्त्रात केली का, कशात केली, याला लागन का नाही मुद्दा. म्हणून ह्या कोरड्या पदव्या लावायच्या नाही. गौरवासाठी स्वामी सेवेची कसोटी. गौरव करून घ्यायचा असेल तर त्या परीक्षेत तुम्ही पास झाले पाहिजे, तर तुम्ही ती कसोटी, तर ती पदवी लावत जा. अन्यथा त्या पदवीनं तुम्हालाही मळमळ होत असेल. अशा मळमळ होणाऱ्या पदव्या विनाकारण लोकांमध्ये प्रसिद्धी मिळवण्यासाठी त्या पदव्या चुकीच्या आहेत. महाराज विश्वातला शिक्षण महर्षी, त्या शिक्षण महर्षीचं नाव आहे महर्षी सांदीपनी. मला एक मुलगा आहे, त्याला शाळेत टाकायचं. 2-4 शाळेची लोक आली, त्याच्यात काही मावल्या सुद्धा होत्या. तुमचा मुलगा आमच्या शाळेत टाका, तुमचा मुलगा आमच्या शाळेत टाका. एक उदाहरण सांगतोय. तर मी म्हणलो आता तुम्ही 3 लोक आलात, सकाळी 1 जण येऊन गेले, काल एक आले, आज एक तुम्ही आलात दुपारच्या नंतर, असं काय तुमच्या शाळेत. तर त्या सरांनी सांगितलं, त्या गुरुजींनी सांगितलं, आमच्याकडे आमदाराचा नातू शिकतोय, विद्यमान आमदाराचा नातू आमच्या शाळेत शिकतोय. म्हणजे त्यांना म्हणायचं होतं की आमदाराचा नातू जर आमच्या शाळेत शिकत असेल तर बाळू महाराज तुमचं कट्टा आमच्या शाळेत टाका. त्यांना काय मोठेपण माहीत होतं का. मग ते विद्यमान आमदाराचा नातू आमच्या शाळेत शिकतो. सगळी आमदारं, सगळी खासदारं, सगळी मंत्री, सगळे नेते, सगळे महाराज, सगळे शिक्षण क्षेत्रातले कोण्या दिवशी बटन दाबून मारायचेत, हे ज्याच्या हातात आहे सगळ्याचा बॉस, पंढरपुरातला मालक, हा विश्वाचा मालक सांदीपनींच्या इथं शिकत होता. महर्षी सांदीपनीकडे शिकायचा. आमदारन, बाळू महाराजन, खासदारन, मंत्रीन, पंतप्रधानन, राष्ट्रपतीन हे कुठं गिरीत बसायचे. हे कोण्या दिवशी संपवायचे, ज्यांच्या हातात आहे तो जगाचा बाप आहे. महाराज वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता, त्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान हलत सतेणे वेदासी बोलणे, तुझिया सतेणे वेदासी बोलणे, सतेणे वेदासी बोलणे, तुझिया सतेणे वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझिया पणे, सूर्यासी चालणे तुझिया पणे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धणी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धणी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धणी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धणी. सगळी सत्ता त्याच्या हातात आहे. एका व्यक्तीनं 4.25 कोटीचं घर बांधलं. गरीब माणूस होता, कष्ट केले, मोठा झाला, त्याच्या कष्टाला यश दिलं देवानं, लक्ष्मीची प्राप्ती झाली आणि 4.25 कोटी रुपयाचं घर बांधलं. वास्तुशांती 7-8 हजार लोकांचं अन्नदान केलं असेल, एवढी झाली. परिसरातल्या प्रत्येक महाराजाला आहेर केला, धोत्र, शर्ट, टोपी, रुमाल, सगळं काय. कर्मनो गहनो गती, माझं नशीब फुटकं, मला जाता नाही आलं, कारण मला माझा नाद आहे. आपली ज्वारी पाड्याशिवाय दुसऱ्याच्या खळ्याला जात नाही, असा नियम असावा.
पण तो माणूस बहादर होता, त्यानं मला घरी आहेर पाठीला. ज्याच्या नशिबाचा जोर त्याचा कुंदाखांदी चोर. नशीब बरं बाळायचं, घरी आहेर आला. औपचारिकता लक्षात आली गोसावी बुवा. ज्या माणसानं एवढी आपल्यावर श्रद्धा, आपण कार्यक्रमाला उपस्थित नसताना आपल्याला तो आहेर म्हणजे केवढ्याचा असेल तो नाही, सन्मानाची किंमत केल्या जात नाही, तो एक आदर आहे. आमच्या ड्रायव्हरला म्हटलं, त्या वास्तुशांतीला 10-15 दिवस झालेत, आपण सकाळी सकाळी त्या भागात कीर्तनाला चाललो, आता जाता जाता त्यांच्याकडे चहा घेऊ, काय दूध चहा पाणी काय असेल घेऊ आणि त्यांना भेट देऊ. की आम्हाला त्या दिवशी येणं झालं नाही, पण त्यानं सांगितलं 4 दिवसापूर्वी व्हॉट्सअपला संदेश आलाय, तो माणूस गेला. आता मला काय तसा मोबाईल नसल्यामुळं कळालं नाही, ते व्हॉट्सअप वगैरे काही नाही कळालं नाही, पण ड्रायव्हरनं सांगितलं. राजेहो लक्षात घ्या, 2.25 कोटीचं घर ज्यानं बांधलंय त्या घरात राहू द्यायचं का न राहू द्यायचं हे पंढरपुरातल्याच्या हातात आहे, तुमच्या नाही, तुमच्या नाही, तुमच्या नाही. 1200 कोटीची प्रॉपर्टी रामसर एका माणसाची, एकच मुलगा, 1200 कोटीची प्रॉपर्टी. मुलगा धुळ्याला शिकायला होता. आता 1200 कोटी रुपये ज्याच्या बापाकडे, त्याचं पोरग कशाला शिकायला ठेवलं. एक जण म्हणला कशाला शिकवायचं, म्हणलं हे सांभाळण्यासाठी शिकावं लागेल, नाही तर हे 1200 कोटी तर बाप मारायच्या 13व्याला ठेवायचं नाही. ते 13व्याच्या दिवशी 10व्याच्या दिवशी ब्राह्मणाला द्यायला दक्षिणा राहायची नाही ना. जाऊ द्या, ब्राह्मण फुकट करील एखाद्या वेळेस, मी जवळचा असलो तर फुकट करील, पण त्या या पिंडावर ठेवाला तर एखादा आणा लागन, आदला पिंडावर ठेवाला, म्हणून शिकायला धुळ्याला ठेवलं. पण ते इतकं शहाणं होतं, ते वाढदिवसाच्या दिवशी धाब्यावर जेवायला गेलं, स्कूटीला कट हाणू लागले आणि कंटेनर खाली गेलं. कानाच्या वरी असा रुपयासारखा भाग त्याचा फुटल्या गेला. सगळी ताकद पंढरपुरातल्याच्या हातात आहे. काही गर्व करू नका. हो, अतिताईपणा कशाचाच नाही. गाड्याचा गर्व नको, पैशाचा गर्व नको. एक जण परवाला सांगतो बरं का, पुन्हा डबल सांगतो, त्या पोराचं अशी चावी फिरू लागला, मग ते बुवा अशी गाडीची चावी अशी, ती आता चावीला किचन असते ना, ते असं गोल अशी फिरू लागला. तर मी म्हणलं, मी 10 मिनटं झालं, तू चावी कशी काय फिरवायला. मित्रच होता, म्हणला तुला दाखवायलो. म्हणलं मला कसं काय दाखवायला. म्हणलं मागच्या आठवड्यात 12 लाखाची गाडी घेतली. म्हणलं मला दाखवायला कशाला तू. नाही म्हणला, मला बऱ्याच दिवसापासून खंत होती, तुला गाडी येईन मला नाही. म्हणलं मग तू गाडी घेतली तर अभिनंदन. नाही म्हणला, तुला गाडीतच न्यायचं आहे. मी म्हणलं प्रांजळपणानं बस म्हणत असतील तर 2-4 दिवस कीर्तनाला तूही नेतो, पण फुगीरपणात म्हणत असेल तर मी रावणालाही मोजित नाही, तर तुला कसा मोजीन. नाही म्हणला 12 लाखाची गाडी. म्हणला ऐक, ठाणा रेल्वे स्टेशनला मला घ्यायला आलेला एक व्यक्ती तो तृतीयपंथी होता, त्याला 2.25 कोटीची गाडी बसायला होती. इथं कोणी बी हातवरी करून सांगावं 2.25 कोटीची गाडी कोणाला आहे. या महाराष्ट्रातला, या भारत देशातला टोल नाक्यावर टाळ्या वाजणारा, सुपारीचं व्यसन नसणारा तृतीयपंथी 2.25 कोटीच्या गाडीत बसतो. त्याला म्हणलं 12 लाखाची गाडी, त्याचे टायर तरी येतील का. आणि कशाला शहाणपणा करतो. मला असं वाटतंय की त्यानं श्रीमंत म्हणावा की त्याच्यापेक्षा जगात कोणी नसावा. त्यानं म्हणावं मी मोठा आहे, माणसानं त्यानं म्हणावं मला महागडी गाडी आहे, त्याच्यापेक्षा किमान तालुक्यात तरी कोणाला दुसरी नसावा. अरे कोपऱ्या कोपऱ्यावर गाड्या लागल्यात, त्याच्यावर धूळ पुसायला कोणी नाही. आणि काय सांगतो तुम्हाला, गाडी मला घोडी मुकाड्या बस. हे 2-4 पत्रातल्या लोकायला सांभाळ, येड्यासारखं करू नकोस. 1200 कोटीची प्रॉपर्टी. एअर ॲम्ब्युलन्सनं चेन्नईला नेलं. तिथं नेल्याच्या नंतर मोठी मोठी वैद्यकीय क्षेत्रातली लोकं आली. आयुष्य असल्यावर प्रयत्न करत आहेत. 4 फेब्रुवारी 2019ला अपघात झाला. जालना हॉस्पिटलला दाखल झालो. आदरणीय हुशे साहेबांनी माझ्यावर फारशी चर्या केली आणि मी निदान बसून तरी कीर्तन करण्याच्या लायकीच आहे. असं काम शेतात किती पण करतो, पण 20 मिनिटाच्या नंतर पाय थरथर कापतोय. चालतो किती पण. आता तर खूप चालणार आहे 3 महिने. 2-3 महिने फोनही करू नका कीर्तनासाठी. तर
तसं त्या व्यक्तीला चेन्नईला बऱ्यापैकी वैद्यकीय क्षेत्रातले लोक आले. एवढा मोठा माणूस म्हणलं तिथं कमी असेल का मग ते बाबा, एअर ॲम्ब्युलन्सनं नेलं ते शरीर. वैद्यकीय क्षेत्रातली एक तज्ज्ञ व्यक्ती होती, व्हीलचेअरवर चालली होती. 1200 कोटीची प्रॉपर्टी, रामसर एकुलता एक मुलगा, डोळे भरून आले. वैद्यकीय क्षेत्रातल्या त्या तज्ज्ञ व्यक्तीनं, तो ब्रेन तज्ज्ञ, मेंदूचा डॉक्टर होता आणि परिचित होता. सर, हा मुलगा माझं जीवन आहे, हा जर संपला तर माझ्या आयुष्याची राख रांगोळी आहे, हे कोण सांभाळेन. महाराज, अशी प्रसंग येत असतात पैशावाल्याला. महाभारतातला एक गोड प्रसंग आहे. द्रौपदीची 5 लेकरं अश्वत्थाम्याने कापली. मूर्ख होता अश्वत्थामा. तुका म्हणे अंगी राखिली दुर्गंधी, आणि अश्वत्थामावधी पांडव पुत्र 5 झोपीत कापले. निष्पाप लेकरायला कापलं. महाराज, या भारत देशातला मानवी लोकातला एक सिंह होता. 4 सिंहापैकी एक सिंह. 2 सांगतो, एक कर्ण आणि एक अभिमन्यू. 2 राहू द्या ना, सगळ्या गोळ्या एकट्या घेतल्यावर ॲक्शन येत असते. मानवी क्षेत्रामध्ये 4च सिंह होते, 4. त्याच्यापैकी एक कर्ण आणि एक अभिमन्यू. तो अभिमन्यू रामसर मारला गेला. पण मला सांगा, पांडवांना जिंकून काय फायदा होता? रक्तरंजित गादी प्राप्त झाली. महाराज, या पांडवांच्या कुळातली अर्जुनाची सून उत्तरा हिने देवाला विनंती केली, देवा, स्वतःच्या संसाराची राख करून तो आम्हाला राज्य देण्यासाठी आलास. द्वारकेचा राणा पांडवा घरी. देवाचे 56 कोटी यादव मैरेक नावाची दारू पिऊन मेले. वज्र नावाचा नातू वाचला फक्त. मग स्वतःच्या संसारावर तुळशीपत्र ठुलं. आम्हा पांडवांचं एवढं मोठं वर्चस्व या पवित्र भारत देशात वाढवतोच तेव्हा, जरी कौरव मेलेन पांडव जिंकले तरी या गादीवर बसायचं कोणी? द्रौपदीची 5 मारली. माझ्या पतीला मारलंस. महाराज, नवरा मृत्यू पावल्याच्या नंतर किती धाडशी बाई असेल, कल्पना करा. किती धाडशी बाई असेल, किती धाडशी बाई. नवरा मृत्यू पावला. नवरा 22.5 वर्ष वय होतं नवऱ्याचं, आणि तो नवरा भारत देशातला मानवी सिंह मृत्यू पावला. तो किती मोठ्या मंत्र्याचा जवळचा, पंढरपुरातल्या मालकाचा सख्खा भासा, सख्खा भासा अभिमन्यू महाराज. आणि त्याची पत्नी उत्तरा सांगते, देवा, कशाला दिलंस रे आम्हाला? जरी माझे सासरे जिंकले तरी हे खायचं कोणी? त्यावेळेला 4.5 महिन्याचा गर्भ पोटात होता. आणि मग पंढरपुरातल्या मालकाच्या लक्षात आलं. सुदर्शन पाठीलं, सूक्ष्म रूप घेतलं, श्वासातनं आत प्रवेश केला आणि त्याचं संरक्षण केलं. महाराज, त्या 1200 कोटीवाल्याला तेच झालं असेल रामसर, जे उत्तरेच्या बाबतीत झालं का तेच 1200 कोटीवाल्याला झालं असेल. तेव्हा त्या डॉक्टरना सांगितलं, सरजी, हे मुलगा माझं जीवन आहे, हे संपला, सगळं माझा उन्हाळा झाला. महाराज, वैद्यकीय क्षेत्रातली मोठी व्यक्ती ओटीमध्ये चालले होते, ऑपरेशन थिएटरमध्ये. जाता जाता खिशातली नॅपकिन काढली आणि 1200 कोटीची प्रॉपर्टी ज्याच्याकडे आहे त्याचे डोळे पुसले आणि सांगितलं, दादा, मी सुद्धा पांडुरंगाचा उपासक आहे. तुम्ही व्यापार क्षेत्रात आहात, मी वैद्यकीय क्षेत्रात आहे. मी सुद्धा पांडुरंगाचा उपासक आहे. माझ्यासुद्धा हॉस्पिटलमध्ये एक धन्वंतरी नावाची देवता आहे. 14 रत्नापैकी एक रत्न आहे धन्वंतरी नावाचं. रत्न 14 रत्नापैकी प्राप्त झालं. एक चतुर्भुज मूर्ती असते, हातामध्ये अमृताचा कलश असतो. ही मूर्ती वैद्यकीय क्षेत्रातल्या लोकांच्या ऑफिसमध्ये असते. त्याला डॉक्टर थोडा भानावर असला तर, नाही तर त्याला त्याचं कळतच नसेल तर त्याला काय घेणं आहे, त्याच्याशी काही संबंध नाही ना. ते वैद्यकीय, तो धन्वंतरी आहे. माझ्या वाचनामध्ये विश्वामध्ये 6 वैद्य झाले, त्याच्यापैकी 2 सांगतो. 1 नंबरचा वैद्य धन्वंतरी आणि 2 नंबरचा वैद्य सुषेण. ज्या सुषेणानं मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांचे डोळे पुसले. मर्यादा पुरुषोत्तम का नाव पडलं पुरुषोत्तम? पृथ्वीवर जितके देश आहेत आणि या सर्व देशात पुरुष आहेत, सर्व पुरुषातला उत्तम त्याचं नाव पुरुषोत्तम. कारण रामासारखा उत्तम पुरुषच नाही, रामासारखा उत्तम पुरुष नाही. अगा, चित्रीची देखुनी कामिना. चित्रातली स्त्री पाहिल्याच्या नंतर ज्याच्या अंतःकरणात काम उत्पन्न होत नव्हता त्याला म्हणायचं राम. चित्रातली सुद्धा स्त्री आवडत नव्हती सीतेच्या व्यतिरिक्त, त्याला म्हणायचं राम.
आणि सर्वत्र सौंदर्य दिसल्याच्या नंतर आपल्यात काम उत्पन्न होतो. आपल्याला म्हणायचं रावण विठाला विठाला. महाराजा सुषेण नावाच्या वैद्यानी लक्ष्मणांना अमृतवेली दिल्या आणि त्या अवस्थेतून बाजूला केलं. रामचंद्राचे डोळे पुसले. तसा हा धन्वंतरी आहे. डॉक्टरांनी सांगितलं, दादा तुम्ही व्यापार क्षेत्रात मोठे आहात, 1200 कोटीची तुमच्याकडे प्रॉपर्टी आहे, त्याच्यातले 5-25 कोटी रुपये डॉक्टरला देऊ केले. तुमच्या मानानं तुमचं हॉस्पिटल इतकं मोठं नाही, ह्या 5-25 कोटीत तुम्ही इतकं सुंदर हॉस्पिटल करा. पण डॉक्टरनं सांगितलं, दादा याच्या बदल्यात तुम्हाला काय देऊ? काही नाही, एकच काम करा, माझा मुलगा मरू देऊ नका, माझा मुलगा मरू देऊ नका. डॉक्टरनं सांगितलं, दादा तुम्ही व्यापार क्षेत्रात मोठे आहात, क्रांती केली, मी वैद्यकीय क्षेत्रात मला धन्वंतरीची कृपा झाली, पण एक लक्षात ठेवा, मला सुद्धा एकच मुलगा आहे. डॉक्टरनं सांगितलं, मला सुद्धा एकच मुलगा आहे. तुमचा मुलगा ज्या वेळेला ऑपरेशन थिएटरमध्ये त्या टेबलवर असेल, त्याच्या डोक्याचं ऑपरेशन करत असताना मी पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, तुमच्या मुलाचं ऑपरेशन करायला असं डोक्यातलं काढून टाकेल. त्या ऑपरेशन करत असताना मी असं समजेल की माझाच मुलगा आहे, स्वतःचा मुलगा समजून मी त्याचं ऑपरेशन करेल. काय मला धन्वंतरीच्या कृपेने माझ्या वैद्यकीय क्षेत्रातला जेवढा अभ्यास आहे तेवढा ओतण्याचा प्रयत्न करेल. पण लक्षात ठेवा दादा, मारायचा का जिवंत ठेवायचा हे मात्र वरच्याच्या हातात आहे. मारायचा का जिवंत ठेवायचा हे मात्र वरच्याच्या हातात आहे, तुमच्या आमच्या हातात नाही. मृत्यू अटळ आहे, शरीराची माती निश्चित ठरलेली आहे. कल्पना करा, एखाद्या शाळेमध्ये आमदाराचा नातू शिकत असेल, मंत्र्याचा मुलगा शिकत असेल, एखाद्या व्यापाऱ्याचा नातू शिकत असेल, हजारो एकर शेती आहे त्या शेतकऱ्याचा मुलगा शिकत असेल, जागतिक लेवलला गाजलेल्या महाराजाचा मुलगा शिकत असेल, कोणाचा शिकत असेल, त्याच्यापेक्षा विश्व ज्याच्या कृपेने चालतोय तो जगाचा बाप ज्या शाळेत शिकतो ती शाळा किती मोठी असेल कल्पना करा. त्या शाळेतले गुरुजी होते, त्या शाळेतले शिक्षक होते महर्षी सांदीपनी. परवाला एका माणसाकडे गेलो, गडबड होती, घालमेल होती. मला त्यांनी 20 मिनिटं बसायला लावलं आणि मुलांना खालपर्यंत सोडलं. मी बोललो, तुम्ही एवढ्या गडबडीत लेकरं शाळेत पाठवली, त्यांना डबे नाहीत, काय नाहीत. काही नाही म्हणे, सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवण शाळेत आहे. एका मुलाची फीस 2,27,000 रुपये आहे. सकाळच्या नाश्त्यामध्ये 4 फळं असणार, त्याच्यातली एक चकती का असणार, पण 4 फळं असणार, ते सक्तीनं खाऊ घालणार. दुपारच्या जेवणामध्ये 1.5 चपाती एकदम फलका असेल, ती खावीच लागेल. आमची लेकरं आमच्या हातानं खात नाहीत, पण तिथं खातात. इतकी सुविधा, एवढी सुविधा, एवढी सुविधा. मला सांगा, ज्या पंढरपुरातल्या मालकांनी कृपा केल्याच्या नंतर आमची लेकरं त्या शाळेत आम्ही शिकू शकतो. आणि विश्वाचा बाप अशा शाळेत शिकत होता की त्या शाळेत शिकत भाकरी खाण्यासाठी त्याला स्वतः वाळलेलं सरपण आणावं लागायचं. झाडाच्या पडलेल्या काड्या कुट्या त्याला स्वतः आणावं लागायच्या, स्वतः. त्यावेळेला त्या शाळेतल्या गुरुजींच्या धर्मपत्नीनं त्याला जेवायला द्यायचं. महर्षी सांदीपनींची पत्नी जेव घालीत होती. परत निघाले, विद्येचं अर्जन झालं आणि निघाल्याच्या नंतर गुरुजींच्या पत्नीचं दर्शन घेतलं. राहू द्या गुरुजींचं बाजूला, गुरुजींच्या पत्नीचं दर्शन घेतलं, गुरुमातेचं दर्शन घेतलं आणि तिचे डोळे भरून आले. माय रडता आपण? खन्या तू जातोस रे बाळा, एकेरी भाषा. विश्वरामसर ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा पाप म्हणतात आणि त्याला एकेरी भाषा. कन्हैया जातोस रे? हो माय, मला काम पुढे बरंच करायचे, येतो मी. आईसाहेब तुम्ही रडता कशा करता? काही नाही रे बाळा, तुझ्यासारखाच मला एक मुलगा होता, पण समुद्र स्नान करण्याकरता गेला आणि सागरात बुडून तो मृत्यू पावला. मग आईसाहेब इतक्या दिवसात तुम्ही मला कधी दुःख सांगितलं नाही, तुम्ही रडल्या नाही, याचं कारण काय? काही नाही, मुलगा जरी मृत्यू पावला पण तुला पाहिल्यावर मुलाची आठवण होत नव्हती. तुला बघितलं की असं वाटायचं तू विश्वाचा बाप आहेस
आणि तूच आमचा मुलगा आहेस, पण आज तू आमच्या आश्रमातून जातोस म्हणून मला मुलाची आठवण झाली. एका पुराणाचा सिद्धांत आहे, तो मुलगा जगाच्या मालकाने परत आणला. आता कसा आणला, काय आणला, मी काय त्या गावचा सरपंच नव्हतो, त्याच्यामुळं मला काही इतकं इचकू नका. तुम्हाला जर पाहायचंच असेल तर पाहावे पुराणी विचारून. जमीन 300 एकर, बैल 2, कसं इतकं पाळी घालता येईल आहे का नाही. आकारात चाललंय माझं बी, तरी सांगण्याचा बऱ्यापैकी पाळी घालण्याचा प्रयत्न करतो, पण एवढं किती, आता एवढं शक्य नसतं ना ते. मग कसाच केला, आयुष्य तर वाढीता येत नाही. नाना प्रकारचे लोक चिकित्सक आहेत ना, आणि काही काही लोक इतके चिकित्स झाले, दात पाड्यावर चावणं गेल्यावर त्यानं माळी घातल्या. दात पाड्यावर जे आहे ना चावणं गेले का त्यानं माळी घातल्यात, आणि ते आम्हाला शिकवित. पहिले महाराज असे नव्हतेच, म्हणलं आताच्या शेपटी आहेत का. अरे तू आता फुकून दिला तर ढवळ्या कोंबड्यासारखा तू हवास येईल, आणि तू आम्हाला शिकवी, तू हरामखोरा. विठाला विठाला काय आहे माहितीये का, याही लोकांचा दोष नाही मते भाऊ. आपल्या काही लोकांनी पानचिटपणा धरलाय म्हणून ही लोक नालायकपणा करतात. आपले लोक जर सक्षम राहिले तर काय कोणाची माय व्याली आपल्याला बोलायला. विठाला विठाला नियमाची चौकट आहे. सासऱ्याच्या पुढून जाताना सुनेनं पदर पडू द्यायचा नाही, आचारसंहिता आहे. सासऱ्याच्या पुढून जाताना सुनेनं पदर पडू द्यायचा नाही, ही तिची आचारसंहिता आहे. आणि सून स्वयंपाक करताना सासऱ्यानं चुलीला पाय लावून शेकायचं नाही. सून जर पदर पडू देत नसेल तर सासरा चुलीला पाय लावून शेकायला. सुनानं पेटलेली धिलपी इकून ठोकायची, निकून काढायची. तिला कवडीचं पाप लागत नाही. कवडीचं पाप आचारसंहिता आहे ना, ज्याचा त्याचा नियम आहे. आपोआपल्या नियमात वागायचं, आपण आपल्या चौकटीत वागायचं. काय कोणाची माय व्याली. विठाला विठाला तो मृतपुत्र उठून दिला. जाऊ द्या, मला स्वर्गीय सौभाग्यवती विंदुबाईसाठी बोलायचं. महाराज विश्वाच्या बापाला जिनं भाकरी घातल्या ती महर्षी सांदीपनींची धर्मपत्नी होती. नाव काय होतं घरी गेल्यावर शोधा, मी राव ठेवून देतो. तसंच टी व्हीतल्या मालिकेंच्या बऱ्यापैकी बायकांची नावं तुमच्या पाठ आहेत. इथं कोरलेत, काळ जाव, इथं कोरलेत, इथं कोरलेत. शिक्षणाची गंगा जिथून सुरू झाली त्याच्या बायकोचं नाव तुमच्या अंतकरणात कोरा, की जेणेकरून तुमची लेकरं सात्विक होतील. सरजी तुमची आई किती शिकलेल्या होत्या मला माहीत नाही, हो, पण तुमच्या आईला अध्यात्माची आवड होती इतकं मात्र लक्षात ठेवा. सदाचार, सात्विकता ह्या वारकरी संप्रदायाशी आणि काळ्या मातीशी नाळ असलेली ज्या इंदुबाई होत्या, तुम्ही प्रयत्न करत असाल नवल नाही, तुमचं वर्णन करणार नाही असा विषय नाही. पण एक लक्षात ठेवा, एवढी मोठी तुम्ही शेतीमध्ये या पवित्र मातीला दूषितपणातून मुक्त करण्याची क्रांती तुम्ही करता, याच्या पाठीमागं तुमच्या आईवडिलांचा आशीर्वाद आहे इतकं मात्र लक्षात ठेवा. कारण माणूस हा तसा मोठा होत नसतो. पाठांतर कोण करत नाही मग ते भाऊ, सगळे लोक पाठ करतात. मला जर तुम्हाला स्वरच नाही द्याला आणि तुम्ही जगातल्या कुठल्याही व्यक्तीकडे गायन शिकायला गेले तर काय चलल तुमचं? नाही. आणि स्वर इकत भेटत असतो का महाराज? देवही देत नाही बरं, हे लक्षात ठेवा. देव देत नाही. देवाला जर देता आला असता तर देवाच्या जवळ राहणारी लय लोक आहेत, त्याला देता येत नाही. तुमचा बायोडाटा बघितल्याशिवाय देव देत नाही. आणि बायोडाटा बदलायची ताकद दोनच लोकात आहे, एक तर पूर्वज बदलू शकतात, अन्यथा संत बदलू शकतात. मधल्या कोणाच्याच बापाची ताकद नाही बायोडाटा बदलायची. विठाला महाराज संत का बदलू शकतात? तुम्ही चांगलं वागले तर संतांची कृपा होईल, आणि चांगलं वागले तर पूर्वजाची कृपा होईल. किंवा पूर्वजांची कृपा कशी होत असते? एका माणसानं बराशी खांदून 3 एकरची 27 एकर जमीन केली. बराशी खांदल्या, हमाल्या केल्या, ज्याचे नाही त्याचे कामं केले, एक टायमाची भाकरी कमी रामसर खाल्ली, फुटाण्यावर दिवस काढले, 4-2 शेंगादाण्यावर दिवस काढले, अर्ध्या भाकरीवर दिवस काढले, आणि 3 एकरची 27 एकर जमीन केली. किती कष्टानं केली. पण कालांतरानं सुनानं इतका कहर केला की तिच्या मेकअपसाठी मुलानं 7 एकर फुकली. तिच्या गन पावडरसाठी नवऱ्यानं 7 एकर फुकली. बापानं माईनं काय आशीर्वाद द्यावा पडड्या पडड्या.
अरे आम्ही 3 एकरची जमीन लोकांचे फुटाने खाऊन 27 एकर केली आणि तो बायकोच्या फॅरनलवलीसाठी 5-7 एकर इकलीस. आहा कटा त्याची करी ती पितर. वंशी दुराचार पुत्र झाला, वंशी दुराचार पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला. कटा त्याचे करीती पितर, कटा त्याचे करीती पितर, वंशी दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला. सगळ्यात मोठा जर प्रचंड शाप कोणाचा असेल तर तो आपल्या बापदाद्याचा असतोय आणि तो टाळण्याचा प्रयत्न करत जा. एखाद्या वेळेस देवाचा आशीर्वाद नाही भेटला तर जाऊ द्या, तुमच्या नशिबात संत नसतील तरी जाऊ द्या, पण आपल्या बापदाद्यांचा आशीर्वाद मात्र प्राप्त करत जा. विश्वातलं कोणतीच शक्ती तुमचं वाईट करू शकत नाही. चला शरीराची वही माती सांगतो, पण पूर्वजांच्या वाडवडिलांच्या आईच्या आशीर्वादाची ताकद किती मोठी. युद्ध चालू होतं, 18 दिवस युद्ध झालं, भारतीय युद्ध द्वापार युगातलं गोसावी. 18 दिवसाच्या युद्धामध्ये एका व्यक्तीला मारण्याची ताकद एकाच व्यक्तीत होती. मरणारा व्यक्ती होता दुर्योधन, मारणारा व्यक्ती होते भीम. भीम हा प्रचंड शक्तिशाली व्यक्ती. भीमाकडे जी गदा होती प्रचंड शक्तिशाली गदा, आणि देवानं भीमाला सांगितलं होतं, भीम दादा गदा युद्धामध्ये कमरेच्या खाली मारत नसतात. पंढरपुरातलं किती गुंड आहे पान. पंढरपुरातल्या इतका चतुर आणि पंढरपुरातल्या इतका गुंड जगातच माणूस नाही, जगात माणूस नाही. युगजून म्हणलं देव कुठं गुंड, रावणासारख्या गुंडाला ज्यानं दुपारा आपटू हाणलंय तो किती नंबरचा गुंड असेल याचा विचार करा. रावण विश्वातला 6व्या क्रमांकाचा गुंड आहे बरं का. 2 नंबरचा गुंड वाल्या होता. हो 2 नंबरचा गुंड वाल्या, पण महर्षी झाला. हो आता मधले कोणते कोणते होते ते घरी गेल्यावर तपासा. सगळं मीच कसं सांगू तुम्हाला, गुत्त थोडं तुम्हाला भाटूर भुटूर गुंड माहिती आहे. ते टाटर चोरणार, वायर चोरणार, पैप चोरणार, भांगारी चोरणार, हे तुम्हाला हे गुंड माहिती आहेत. मेन गुंड पहा, जगात 6 गुंड, जगात 6 विद्वान, जगात 6 श्रीमंत. श्रीमंताच्या यादीमध्ये राजा भरत होते 1 नंबरला. जेने दिगमंडल जिंकिले, समुद्र वलयांकित राज्य केले, नाना भोग भोगिले, नाही देखिले सुरवरी. या देशाला भारत देश नाव का पडलं माहिती का? या देशाचा राजा भरत. भरत 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 ज्यानं आई लेकरावर इतकं प्रेम करते, इतकं गोडस प्रेम प्रजेवर केलं. संस्थितो भरतायाम भारताग्रो भयस्थिता नैवम गिरगाव कर लिखितम. हे काय गिरगावच्या बाळून लिहिले का? या देशाला भारत देश नाव भरतामुळे पडलं. एक देशातला 1 नंबरचा श्रीमंत. अशा काही भार वनस्पती फळे फुले मोरती, वनस्पती फळे मोरती, भावित्या पोखरणी नदी गंगा वाहती, भावित्या पोखरणी नदी गंगा वाहती. घरी कुलस्त्रिया राजा राणी व संपत्ती, हे सुख सणलिया असया योग सेविती, सुख सणलिया जसे योग सेविती. ये दे मदालसा ओम जोरे माळा, ये दे मदालसा ओम जोरे माळा, ये दे मदालसा ओम जोरे माळा, ये दे मदालसा. सगळ्या गोष्टीनं परिपूर्ण राजा भरत श्रीमंत. या देशात
18 दिवसाचं युद्ध झालं. कमरेच्या खाली गदा मारत नसतात, पण पंढरपुरातला मालक चतुर आणि गुंड किती लक्षात घ्या. देव चतुर जाणून या अंतर्वर्त तसे. महाराज एक सहज कल्पना करा, आंबा जर भोपळ्याला लावला असता, भोपळ्याच्या याला रामसर, आणि भोपळा जर आंब्याच्या फांदीला लावला असता आणि सहज नेहारी करायला आपण खाली बसलो असतो आणि तुटून जर डोक्यात पडला असता तर ऑपरेशन इथं झालं नसतं भारतात. नाही नाही, त्या 4 खांब्याच्या चौकड्यातच न्यावं लागलं असतं त्याला मशीन घेऊन. ऑपरेशन कसं होईल? एवढा भोपळा डोक्यात पडलं. एकजण म्हणला एवढूसा भोपळ्याचा येलो त्याला एवढा भोपळा, आणि एवढा आंब्याचं बुडन त्याला एवढू शिकैरी. तुमचा देव पागल आहे. म्हणलं असू दे ना, तरी आम्ही त्याचीच बघतोय. आमचा देव पागल असू दे, आम्ही पागलाचीच बघतोय. आम्ही महापागल. पण हे आंब्याखाली जरासं झोपलं ताक पिऊन, उन्हाळ्याचे दिवस होते, आणि उन्हाळ्याच्या दिवसात ताक बासुंदीच्या थुत्रीत आणते. कडकडत्या उन्हात बासुंदी खावडत असते बाई, ताक पे वाटते ताक. महाराज जुन्या माणसं येते तो हे जरा अशा मधल्या 20 वर्षात त्या पैशावाल्यानं हरामखोरपणा केला. जरा जरा पैसे वाढले का त्याहीन जरासा नालायकपणा केला. पण माझं मत आहे 100 कोटी जरी असले तर धोत्रावर इन नाही केली पाहिजे. कुत्रे भुकत असतात ना, पॅन्टीवर इन करावं, धोत्रावर इन केल्यावर कुत्रे भुकतील ना, आहे का नाही? पिसाळलेलं आलं म्हणतील ना. मर्यादा ठेवली पाहिजे. क्विंटल भजरी सोनं असलं तर नत किती किलोची घालावं? नाक तुटन न होशीन नक्की, फॅ करशील. मर्यादा असल्या पाहिजे, काही पण नाही करायचं पाहिजे, मर्यादा असल्या पाहिजे. एव्हा ह्या मधल्या 20 वर्षाच्या काळात गुळाचा चहा पिणाऱ्या लोक भिकार चोट म्हणत होते. आपल्या जन्माच्या वेळेला गुळाचा चहा पिणाऱ्याला मग ते भिकार चोट म्हणायचे. हे भिकारी आहे, त्याचे इथं पैसे आहेत का? त्याला कुठं साखर घडती का? आणि आता 50 लाखाच्या गाडीत बसलेला इथे सेंद्रिय गुळाचा चहा भेटन, तू या रुमण्यान हाणायला पाहिजे. हो, आता कसा तुला गुळ शोभायलाय? माणसं जुन्यावर आले का नाही? यावंच लागणार. तुम्ही जुन्यावर नाही आले की पटापटा मारणार. विठाला विठाला. तरी एकदा आपल्याला लाल कंदील दाखिलाय कोरोनानं. कोरोनानं लाल कंदील दाखिलाय. जुन्यावर या, आपलं खा, आपलं आजमवा, आपल्या मातीला शुद्ध करा, आपल्या मातीतलं बघा. हो, जराशे पैसे असले की 10-5 वर्षापूर्वी बर्गर आणा, पॅटीस आणा, हां पिझ्झा आणा. हो, असं नको करू चतुरा. जरासं तुझ्या कमरातलं, हातातलं, मनगटातलं, मानातलं, पायातलं ऑइल जरा इतळू दी. लाटपोळ्या, टाक भाकरी, लाव भाकरीला तिळं, चिर वांगे, भाज वांगे. पप्याच्या बापाला आयुष्य चांगलं मिळेल. हो, पॅटीस खाय, बर्गर खाय. बर्गर म्हणतात का? हो, 20 दिवसापूर्वी शिजलेले आलू त्या पाव याच्यामध्ये. हो, ते येडा आहे का सकाळी शिजून तुम्हाला दुपारा खाऊ घालायला? हो, आपलं खाऊ घाला. महाराज द्वापार युगात यशोदाई साहेबांच्या जीवनाचं चरित्र वर्णन केले. वांगे भाजून भरीत करी, वर कांद्याची कोशिंबिरी, आई ग खडी साखरेचे खडे, मला लवकर करून दे वडे. आई लहानच घे ग उंडा, मला लवकर करून दे मांडा. नैवम गांजा कसम लिखितम. आपलं काय झालंय? घरच्याचा इटन शेजाऱ्याचा भांगनीट. आपल्याला आपलं कळत नाही, दुसरीकडचं कळतंय. महाराज हे बाहेरचं खाणं म्हणजे प्रतिष्ठेचं लक्षण वाटायलं लोकांना. आता मी मोठ्या मोठ्या लोकांकडे बघतो, काही काही पुढारी लोक बाहेरचं खात नाही, ते घरचे डबे नेतात. कमी तेलाच्या भाज्या, सगळं घरचे हुशार लोक झाले. हे आपली येड्यावर. आता हल्ली स्वयंपाकाला इतकं तेल, जितकं पाणी त्याच्या दीडीनं तेल. इथून पुढं स्वयंपाकातलं तेल आचार्याकडे लावून टाकायचं. आचार्याला म्हणायचं काय पैसे घ्यायचे पण तेल तू याकडं, जर नाही कमी टाकलं तर मला म्हणा विठाला विठाला. शरीराची वय माती सांगते, मधली भांगार सोडून द्या. हे आर्थिक ह्या सगळ्या गोष्टी, उन्हाळा पावसाळा हिवाळा जसा ऋतू बदलत असतो तशी संपत्तीचे कल बदलत असतात. चांगला पाऊस पडायच्या नंतर टेकड्याच्या जागेवर लवण होत असते. जिथं खड्डा आहे त्याच्यात माती जाते, ती वरी जातोय. तशी माणसाची गरिबी श्रीमंती पार्ट
चालत असते, याच्यात काही ताण घ्यायचं नाही. अन्नमान धन येतो प्रारब्ध आधी, काय होत नसते. काही काही माणसाचं प्रारब्ध खोटं असेल, मरुस्तर काम करू द्या तरी त्याचं भलं होत नाही, कारण त्याचं प्रारब्ध खोटं आहे. पण काम करायचं बंद करायचं नाही, काम करत राहायचं, एक ना एक दिवस तो फल देत राहत असतो. चला, कमरेच्या खाली गदा मारता येत नाही. देव किती चतुर आणि देव किती गुंड आहे लक्षात घ्या. त्याच्यासारखा चतुर कोण नाही, त्याच्यासारखा गुंड कोणी नाही. एक जण मला भेटला, महाराज कानं जर ऐकायचीच गरज होती ती ह्या फाकड्या कशाला लावल्या, हे 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 कानाला फक्त ऐकायची गरज आहे ना, मग या छिद्रातून ऐकू येते ना, ही वरचा कशाला करता लावला. आणि त्याच्यावर 3 दिवसाला त्याचं ऑपरेशन झालं डोळ्याचं. आणि मग मी भेटायला गेलो बिस्किटचा पुडा घेऊन. बिस्किटचा पुडात नेतो त्यानं पहिलं, बिस्किटचा पुडा नेला आणि त्याला भेटायला गेलो. ते काळा चष्मा इथं हाड केलेला. तर त्याला म्हणलं, एक सांगू का रावसाहेब, हे तुम्ही मला मागच्या आठवड्यात प्रश्न केला की देवानं ऐकण्यासाठी कान दिलेत, हे मधलं छिद्र सगळं ऐकू देते, पण याची गरज काय होती. आता चष्मा कुठं हाड केला असता, 2 खिळे ठोकून आणले असते का, इथं एक आणि इथं एक, त्या चष्म्याच्या दांड्या अडकवायला. महाराज त्याचं एवढं चातुर्य आहे, त्याच्या चातुर्याची कोणीच बरोबरी करायची नाही. एवढा चतुर की त्याच्या चातुर्याची सीमाच नाही त्याच्या चातुर्याची. महाराज त्याच्या निर्मितीचं चातुर्य इतकं मोठं आहे. मागच्या 1.5 महिन्यापूर्वी एक पाहुणा आमच्याकडे आला. आहे म्हणलं चला शेतात, तोपर्यंत स्वयंपाक होतोय. पण त्याला शुगर आहे मला माहीतच नाही ना. आता शुगरवाल्या माणसाला लय जेवावं लागतंय, आती खाता येत नाही, उपाशी राहता येत नाही. मग त्यानं आमच्याच पोराला सांगितलं चॉकलेट आहेत का, तर ते म्हणलं बाबा दात खराब होतात म्हणून चॉकलेट खाऊच देत नाहीत. पण त्यानं जवळचे 10 रुपये दिले, 2-3 चॉकलेट आणायला लावल्या. आता आमच्या मुलांना आणून दिलं, त्यांनी खिशात ठेवलं. आम्ही शेतात हळदीला येडा करत असताना त्यांनी ते चॉकलेट खायला सुरुवात केली. म्हणलं काय खाय, महाराज मला शुगर आहे आणि थोड्या वेळाला ते घ्यावं लागते, काय नाही तर ते काय मी मरू शकतो. तुला अवघडच काम झालं तुमचं आता आहे. म्हणजे जिता जागता बोलता माणूस खाल्ल्याशिवाय जगू शकत नाही. जिता जागता बोलता माणूस खाल्ल्याशिवाय जगू शकत नाही. माणसा इतका मेंदू कोणाचाच मोठा नाही रामसर. पण विश्वाचा मालक किती चतुर आहे. 200 फुटातली खालची दगडातली बेंडकी जिवंत ठेवतो. पाषाणाचे पोटी बैसला दरदरू, तयामुखी चारा कोण घाला. वीर फोडत असताना मोठा टोळ निघला ब्लास्टिंगमध्ये. तो टोळ वरे घेतल्याच्या नंतर तो आदळल्याबरोबर त्या दगडाचे 2 तुकडे झाले, पण त्याच्यातून बेंडूक बाहेर आला. त्याला कोण शिरा द्यालता, त्याला पुरी कोण दिली, त्याला गुलाबजामुन कोणी दिले. जाऊ द्या, त्या दगडात पाणी होतं का महाराज, नाही. तयामुखी चारा कोण घाली. काय चातुर्य असेल महाराज त्या देवाचं. तुम्ही आम्ही लावलेल्या वनस्पती, एक जर पाणी संपलं, आता मला एका तीर्थयात्रेकरता जायचे. आज अशी पंचायत पडली, 8 दिवसाकरता जर शासनानं दिलेला DP जर खराब झाला तर 8 दिवसामध्ये पूर्णची पूर्ण हळद तिचं उत्पन्न 50% खाली होईल. म्हणून 4.25 लाखाच्या जनरेटरची व्यवस्था आज करून यात्रेला जायचं. स्वतःचा खिसा खाली होणी म्हणून हळदीचं उत्पन्न भरघोस व्हावा. जरी DP तुटला, एखादं वादळात वारं तुटलं, एखादा पोल पडला तर 8 दिवस जाणार ना रामसर त्याला. मग ते 8 दिवस हळद दम धरणार नाही, तिला पाणी लागेल. पण तुमच्या डोंगरावरची झाडं चैत्र महिन्यात पण हिरवी राहतात. चैत्र महिन्यात पण हिरवी राहतात. कोण पाणी घालते त्याला. उष्णकाळ मासी फुटती तरुवर, किंवा फुटती तरुवर उष्णकाळ मासी जीवनतयासी कोण घाली. कोण पाणी घालत असेल महाराज. तो विटेवरचा मालक चतुर आहे. एवढं ज्याचं चातुर्य, तो गुंड बी किती लक्षात घ्या. त्याच्या गुंडागिरीला काही मापच नाही महाराज, तराजूच नाही त्याच्या गुंडागिरीला मापायला. कमरेच्या खाली गदा मारित नसतात. भीमानं सांगितलं प्रभू कमरेच्या खाली गदायुद्धामध्ये गदा मारत नसतात आणि तुम्ही काय सांगायले. मग ऐका ना म्हणले भीमदादा, मोठ्या भावाला लहान्या भावाची पत्नी लेकी समान असावा. मोठ्या भावाला लहान्या भावाची पत्नी लेकी समान असावा आणि लहान्या भावाला मोठ्या भावाची पत्नी माई समान असावा. नाही पंढरपूरला गेलं तरी चालते बरं, नाही पंढरपूरला गेलं तरी चालतंय. हा दर्जा जो सांभाळतो का त्याच्या घरीच पंढरपूर आहे, त्याच्या घरी पंढरपूर आहे. महाराज हा उषा पाय त्याचा अंतर ज्याला कळत नाही का, तो भडवा बिना चप्पलचा जरी पंढरपूरला गेला आणि JCBनं खड्डा करून त्या हरामखोराला चंद्रभागेत जरी पुरलं तरी त्या हरामखोराला मोक्ष नाही.
कारण तिथं जाणारा शुद्ध अंतकरणी लागतोय. काय त्याच्या गोळ्या संपल्यात का? तो इतका चतुर आहे. मुंगी के पाव में घुंगरू बाजे वही अल्ला शुद्ध आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला. आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची, जळी स्थळी काष्टी पाशानी. कणा कणात ज्याचं अस्तित्व आहे. आपण अंधारात पाप करा, उजेडात पुण्य करा, काही करा, सगळं काही त्याला कळते. त्याच्यापाशी चोरता येत नाही. तो इतका चतुर आहे. आणि त्या देवानं सांगितलं, लहान्या भावाला मोठी भाऊजाई आई समान असावा. मला सांगा, द्रौपदी आई समान असताना ज्या दुर्योधनानं मांडीवर बसली त्याची अक्कल कुठं नदीला गेलती का भीमदादा? आई समान असणाऱ्या द्रौपदीला, भाऊजाई आई समान असणाऱ्या द्रौपदीला ज्या हरामखोरानं मांडीवर बसलं त्याची अक्कल नदीला गेलती का? मग ज्याला तितका अंतर कळत नाही, मग कमरेच्या खाली गदा हाणायला तुम्हाला तरी काय हरकत आहे? काय गुंडागिरी पाहणे. देवासारखा राजकारणी जगात कोण नाही. कारण राजकारण फक्त द्वापारयुगापासून सुरू झालं बरं का. रामायणात राजकारण नव्हतं. आणि जरी झालं असेल ते एका म्हाताऱ्यानं सांगितलं होतं, वरतोनी दावीन नामा म्हणे. वाल्मिकानं जसं सांगितलं तसं वागावं लागलं. म्हणून 7व्या अवतारातलं राजकारण सिद्ध होत नाही. राजकारण झालं द्वापारयुगापासून. राजकारणातला आधारयुग कोण असेल तर कृष्ण वंदे जगद्गुरु. जगातला पहिला राजकारणी कृष्ण. आणि जगातला 5वा राजकारणी कोण तर रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज. 5च राजकारणी, 5च. पुन्हा राजकारणीत नाही. विठाला विठाला महान चातुर्य महाराज त्याच्या जीवनात. गदा खाली मारायला लावली आणि भीमदादानं गदा मारली आणि दुर्योधनाचा प्राण गेला. आईची ताकद किती मोठी असते लक्षात घ्या. वाडवडिलांचे आशीर्वाद किती मोठे असतात लक्षात घ्या. महाराज भीमदादानं गदा मारत असताना गदा अशी उगारायची की भगवंतानं सांगितलं, दादा आज गदा मारू नका. नाराज व्हायचे भीमदादा. आणि युद्ध होतं 18 दिवस. 18 दिवस नवदोनी दिवसात वधिले कौरव. 18 दिवस युद्ध होतं. 18 दिवस. पण एक दिवशी भीमदादा मल्ल खेळत होते. मल्ल कुस्ती बुक्याचा मार देत होते. आणि भगवंताना अशी चुटकी वाजली, दादा हाना गदा. बेसावध असताना संदेश आला आणि बेसावध अवस्थेत किरुबुवा गदा मारली. महाराज देवानं सांगितलं, भीमदादानं संध्याकाळी विचारलं, 18 दिवसात मी इतका सावध असताना गदा मारू दिली नाही आणि बेसावध अवस्थेत आत गदा मारायला लावली. जाऊ द्या, पण मेला का नाही दुर्योधन? भगवान म्हणले आपल्याला फक्त दुर्योधन मारण्याशी जमत होता, मेला का नाही? महाराज हा प्रश्न भीमदादानं देवाला केला असेल नवल नाही. देवाला केला असेल नवल नाही. दुर्योधनानं अंतिम इच्छा प्रगट केली की भीमदादानं माझ्यावर बऱ्याच वेळेस गदा उगरली पण मला त्या दिवशी मारली नाही. आज गदा हातात नसताना अचानक गदा हातात घेऊन रथातली उचलून माझ्यावर टाकली. आजच का टाकली आणि मी आजच का मेलो असा अंतिम शेवटची इच्छा मरता मरता केली. भीमदादानं सांगितलं, हे मला काय माहीत नाही गडे, मला पंढरपुरातल्यानं मारायला लावली. आता पंढरपुरातल्याला विचारायला हा दुर्योधन्या पांचटे हरामखोरे नालायके बुजदिले तोंड नाही देवाकडे झाला. महाभारतात 24 लोक नालायक होते. दुर्योधन्या, जयद्रथ्या, शकुन्या, दुःशासन्या. 4 ऐकले ना? 20 घरी गेल्यावर पहा. 4 ऐकले ना तुम्ही? हरामखोर होते, नालायक होते महाराज, मूर्ख होते. मग देवाला विचारता येत नाही. पत्रव्यवहार झाला. तितक्या पुरता फक्त माझी इच्छा आहे, मग मी प्राण सोडणार आहे. भीमदादा मला सांगा तुम्ही आजच गदा का मारली? भीमदादा भगवंताकडे गेले आणि देवाला सांगितलं, देवा काही का असं ना माझा भाऊ या असू द्या, जाऊ द्या, युद्धात प्रेम नसते पण आता मारलाय, पण त्याची इच्छा आहे आजच गदा का मारली? भगवंताचे डोळे भरून आले. देवानं सांगितलं, भीमदादा आज गदा तुम्हाला का मारायला लावली होती आणि इतक्या दिवस तुम्ही मारत असताना का थांबवलं? कारण त्याचा न्याय होता. दुर्योधन युद्धाला येत असताना माईचं दर्शन घेऊन येत होता. दुर्योधन युद्धाला निघत असताना गांधारी मातेचं, त्याच्या मातोश्रीचं दर्शन घेऊन येत होता. म्हणून भीमदादा ज्या दिवशी दुर्योधनानं दर्शन घेतलं आईचं, त्या दिवशी त्याच्या आईचं वात्सल्याचं कवर त्याच्या भोवताल फिरत होतं. आणि आईच्या आशीर्वादाचं कवर ज्याच्या भोवताल फिरतंय त्या कवराला जगातली विश्वातली कुठलीच शक्ती टाळू शकत नाही.
भगवान तुम्ही, मी सुद्धा नाही, एक कृष्ण नाही, 1 कोटी कृष्ण जरी जन्माला आले तरी आईच्या आशीर्वादाचं कवच फोडू शकत नाहीत. मग आजच गदा का मारायला लावली? भीमदादा कर्मनो गहनो गती, दुर्योधनाचं नशीब खोटं होतं. त्या दिवशी तो गडबडीत आईचं दर्शन घेऊन आला नव्हता. महाराज ज्या दिवशी दुर्योधनाच्या पाठीमाग आशीर्वादाची कमतरता आहे आईच्या, त्या दिवशी भीमदादाच्या गदेचा प्रहार झाला. महाराज तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते. काय ताकद आहे महाराज. म्हणून घरातल्या लोकांना देव माना. एक वाक्य माहिती आहे का? जो मायबापाचा होऊ शकत नाही तो कोणाचाच होऊ शकत नाही. जो मायबापाचा होऊ शकत नाही तो कोणाचाच होऊ शकत नाही. जुन्या लोकांची मत आहे महाराज, मत आहे जुन्या लोकांची. बघा तो विश्वाचा बाप जिच्याकडे भाकरी खात होता ती महर्षी सांदीपनींची पत्नी होती. मृतपुत्र गुरुदक्षिणेत आणून दिला, समाधान केलं. पण कालांतरानं मते बुवा विश्वातल्या शिक्षण महर्षाच्या पत्नीला जावं लागलं. अशुभ संकेत झाला. तर काय झाला पुराणात बघा, पुढे बघ, कधी योग आला तर सांगेल. सकाळी रथात बसले. विश्वाची आई विचारते आपल्याला कुठे जायचं. विश्वाची आई म्हणजे लक्ष्मी रमा, विटीवरची मालकीन. प्रभू आपल्याला कुठे जायचंय? गडबडीत निघालात. एरवी निघत असताना भगवंतानी उद्धवाला सोबत घ्यायचंय. आज स्वतः रथात बसले. रमा ऐक ग, बस रथात लवकर बस. कुठे निघालात? रमा जिने मला जन्म दिलाय ती देवकी म्हणतात. जिने मला जन्म दिलाय ती देवकी आहे. 11 वर्ष 53 दिवस जिने जीव घातलंय तिला यशोदा म्हणतात. जिने जन्म दिलाय तिला देवकी म्हणतात. जिने 11 वर्ष 53 दिवस जीव घातलंय तिला यशोदा म्हणतात. पण शिक्षण काळात मला जीव घातलंय ती महर्षी सांदीपनींची पत्नी आज जात राहिली ग, माझी गुरुमाता जात राहिली. तिच्या अंतिम दर्शनाकरता आपल्याला निघायचे. तो पवित्र पार्थिव चंदनाच्या लाकडावर टाकलेलं होतं. कपाळाला घवघवीत कुंकू होतं. विश्वाच्या मालकाने गोडसा तुळशीच्या मंजुळेचा गुच्छ घेतलेला होता. पेंडी घेतलेली होती आणि ती पेंढी आपल्या गुरुमातेच्या हृदयावर ठेवली. हात चळचळ कापत होती. विश्वाच्या मालकाची डोळी पाण्यानं डबडबलेली होती. यक्ष किंडर गंधर्व चारण विद्याधर लोकपाल दिग्पाल चारुहास परमहंस आदी करून सर्व देवता हजर होत्या. विश्वातला पृथ्वीवर जितके देश आहे त्या सर्व देशातला शिक्षण महर्षी सांदीपनी बाजूला उभे होते. महर्षी सांदीपनींनी भडाग्नी आपल्या पत्नीला दिला. छातीवर पूर्वेकडे तोंड करून हातामध्ये एक अग्नीचं पेटलेलं काष्ट घेतलं आणि पेटलेलं काष्ट हृदयावर टेकल्याबरोबर विटेवरच्या मालकाचं हृदय जळत होतं. ठास ठास रडत होता. महाराज श्रुती विश्वातली पहिली पत्रकार आहे. श्रुतीच्या अगोदर कोणी पत्रकार नव्हतं. त्या श्रुती मातेनं देवाला प्रश्न केला, देवा मशानात ज्या माऊली करता एवढं रडतात तिला जिवंत करण्याची ताकद तुमच्यात नाही आहे? नाही ग श्रुती, मला जिवंत करता येईल नवल नाही. मी हजारो वर्ष आयुष्य द्यायची माझ्यात ताकद आहे. पण जीवदशेला आलेल्या व्यक्तीला मोजून आयुष्य प्राप्त झालेलं आहे. जीवदशेला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला मोजून आयुष्य आहे, ते वाढवता येत नाही ग श्रुती. एक लक्षात ठेव श्रुती, मी देव जरी असेल जरी जीवदशेला आलो तर मला सुद्धा मोजून आयुष्य आहे. येरती पामर जीव किती, येथे नाही उरो आले अवतार, वेरते पामर जीव किती, साखरेचा नोहे ऊस. श्रुती माते, ऊसापासनं साखर तयार होती, ऊसापासनं साखर तयार होती, पण साखरेच्या पोते कोण्या मशीनमध्ये टाकल्यावर पुन्हा ऊस तयार होईल? नाही नाही नाही, साखरेचा ऊस होतच नसतो. एकदा ही नश्वर शरीर गेलं ना श्रुती माते, याला पुन्हा शांत येत नाही. महाराज ज्या मातेसाठी विश्वाचा बाप रडत होता, ज्या माऊलीसाठी जगाचा बाप रडत होता, आणि तो जगाचा बाप रडत असताना उदास अंतकरणाने तिला निरोप दिला. या विश्वातल्या शिक्षण महर्षाच्या पत्नीच्या शरीराला त्या देहाला जावं लागलं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी अस्थि संचयाचा कार्यक्रम होता. विश्वाच्या मालकानं त्या अस्थि सांभऱ्या केल्या
आपण ज्याला राखेचा कार्यक्रम म्हणतो, राखेचा, ती हराक हातात घेऊन जगाचा बाप रडत होता, विश्वाचा बाप रडत होता. आईसाहेब बाजूला होत्या. प्रभू, तुमच्या मनात जर आलं तर या राखेचा पुतळा तयार होईल आणि या राखेला जर नागडोळे केले आणि तुम्ही जर कृपा केली तर संजीवनी मंत्राचा कोणी एखादा व्यक्ती येईल आणि पुनश्च सांदीपनींची पत्नी जिवंत होईल. पण विश्वाच्या मालकानं सांगितलं, रामा तसं नाही करता येत ग. एकदा या शरीराची माती झाली पुन्हा काहीच नाही. विश्वातल्या शिक्षण महर्षाच्या पत्नीची माती महाराज जगाचा बाप जिच्याकडे शिकायला जातो, जिच्या हातच्या भाकरी तेवढ्या काळात खातो, ती माऊली किती अधिकारी असलो पण तिच्या पण शरीराची माती झाली. इंदुबाईंना शरीर समर्पित करावं लागेल. काय नवलाची गोष्ट आहे. म्हणून मालक पहिल्या कडव्यात शरीराची होय माती, 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 नयती सांगाती कोणी नयती सांगाती, सारी अवघी कामे खोटी, सारी अवघी कामे खोटी, कोणी ती सांगाती, कोणी ती सांगाती, सारी अवघी कामे खोटी, सारी अवघी कामे खोटी. एकच न्याय बघायचा आपण. जिथं विश्वातल्या शिक्षण महर्षाच्या पत्नीला जावं लागतंय, स्वर्गीय विंदुताईंना जावं लागलं, हे निमूटपणे रामसर सहन करणे गरजेचं आहे. महाराज विश्वातल्या ज्या माऊलीनं तिन्ही लेकरांना बाळ केलं, इच्छा प्रगट केली तुमच्या हातचं जेवण असावं, तिन्ही देवांना बाळ केलं. महाराज ब्रह्म विष्णू महेश आणि तिघांना चिमुकले लेकरं करण्याची जिच्यात ताकद आहे, त्याही स्त्रीला इहलोकातली यात्रा सोडावं लागली. तिचंही पवित्र शरीर या मातीत समर्पित झालं, तिलाही जावं लागलं. महाराज विश्वाच्या बापाला जिनं उदरातून जन्म दिलाय, त्या देवकीला सुद्धा थांबता आलं नाही. अशा जगात किती माता आहेत. एका बाईनं 8 दिवसाकरता सूर्य थांबवला, 9व्या दिवशी सूर्य प्रगट झाला. त्या साध्वीला सुद्धा जावं लागलंय. तुम्हा आम्हाला जावं लागेल काय नवलाची गोष्ट नाही. अशा कितीतरी स्त्रिया आहेत जगात, कितीतरी. तद्वत न्यायानं स्वर्गीय विंदुताईंना, सौभाग्यवती स्वर्गीय विंदुताईंना ही लोकातली यात्रा सोडावं लागली. 12 वाजलेत रामसर. गोड अशा प्रकारचं त्यांना अधिष्ठान प्राप्त झालं असेल. व्हावं अशी इच्छा करत नाही, झालंच असेल. कारण ज्या माईनं या देशातली माती शुद्ध करणारा पुत्र दिला, ज्या माईनं या देशातली माती शुद्ध करणारा पुत्र दिला, त्या पुत्राला 9 महिने पोटात ठेवणारी माय किती शुद्ध असेल. म्हणून त्या शुद्ध माईला गोड अधिष्ठान मिळो किंवा मिळालंय